देव मिळण्यापेक्षा अगोदर कळावा आणि मग मिळावा. काय बोललो ताई मी? गोष्ट अगोदर भेटावी की अगोदर तिची माहिती व्हावी? अगोदर माहिती व्हावी आणि मग ती भेटावी. मी सोपं सांगतो, बाळा अगोदर कळावं का अगोदर मिळावं? का कळू नये मिळू नये? अगोदर कळावं आणि मग मिळावं. पण जर कळलंच नाही आणि साहेब ते जर मिळालं समजणार नाही. आणि आपल्याला कळालं पण नाही मिळालं नाही हे लोकाला का कळायचं? हे स्वयंभू देवस्थान आहे. हे बघा, निर्माण केलेली देवस्थानं वेगळी, घडवलेली बसवलेली ही देवस्थानं वेगळी. पण जी स्वयंभू आहेत ना, स्वयंभू, याचा महिमा काही वेगळा असतो. आणि स्वयंभू ठाणी, स्वयंभू देवस्थानं ही सर्रास कुठेही पाहायला मिळत नाही. बघा तुम्ही, असं गाव नसेल का ज्या गावात पांडुरंगाचं मंदिर नसेल, असं गाव नसेल का ज्या गावात मारुतीचं मंदिर नसेल. पण अशी बोटाच्या कांड्यावर मोजता येतील एवढीच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी स्वयंभू पांडुरंग आहेत आणि स्वयंभू मारुतीची मंदिर आहेत. गणपतीची मंदिरं खूप आहेत, खूप मंदिर आहेत. 4-10 गावं शोधली की एखादं गणपतीचं मंदिर सापडतं, निश्चित सापडतं. त्यातल्या त्यात आपल्याकडं अष्टविनायकाचं फार मोठं महत्व आहे, फार मोठं महत्व आहे. ज्याची स्थापना कधी ना कधी कुणी ना कुणी केलेली आहे. अशा सिद्ध पुरुषांच्या हस्ते स्थापन झालेल्या गणरायाचीही काही मंदिर आहेत. अगदी अष्टविनायका एवढंच सामर्थ्य अंगी असलेलं हे ठिकाण आहे गणपती बाप्पाचं. सांगू तुम्हाला, जी काही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्या वाडी वस्तीवरती हनुमंतरायाची मंदिर आहेत, त्यामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतीचं महत्व हे फार वेगळ्या उंचीचं आहे, फार वेगळ्या उंचीचं. शंकराची शिवलिंग गावोगावी आहेत, ठिकठिकाणी आहेत. पण तरी सुद्धा ज्योतिर्लिंगाचं महत्व काही वेगळंच आहे. आणि त्यातल्या त्यात रामाने स्थापन केलेल्या शिवलिंगाचं महत्व काही वेगळंच आहे. असो, ह्या गणपती बाप्पा बद्दल किती बोलावं, आयुष्य जरी गेलं ना तर त्या भगवान गणरायाचा महिमा मानवाच्या मुखाने यथासांग वर्णन केला जाईल असं नाही. आणि म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या आरंभालाच 10, 12, 15 ओव्यामध्ये शास्त्रोक्त अशा गणपती बाप्पाचं वर्णन केलेलं आहे. तो गणपती बाप्पा कोणता, त्या गणपतीची सोंड कोणती, गणपतीचा मुकुट कोणता, गणपतीचं पोट कोणतं, याचं शास्त्रोक्त वर्णन केलं ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे महान असे अधिकारी, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले. ह्या गणपती बाप्पाचं वर्णन जे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबारायाने सांगितलं, महाराज जवळजवळ 15 ते 20 दिवस म्हणण्यापेक्षा 1 महिनाभर सांगायचे. दररोज लिहून ठेवले आम्ही ज्ञानी वहीमध्ये आमच्या. आणि म्हणून की काय, 33 कोटी देवांचा अधिपती म्हणून गणपतीला मान आहे. 1-2 वाक्य बोलतो. गणपती बाप्पा आपल्याकडे दरवर्षी बसवतात. मला बसवतात ना गणपती. किती दिवस? 10 दिवस. नाही, तो जरा संशयात का पडला? काही लोक 2 दिवसातच झटका हाणतात. लोकाला देव पण असा पाहिजे
जास्त गुंतून पडायचं काम नको. 10 दिवस बसवायचे आमच्या लहानपणी, नंतर नंतर 7 दिवस, 8 दिवस, भाऊ 5 दिवस. लोकांनी आता तर 2020 गणपती आणलाय 1.5 दिवसात. गणपती किती दिवस? 1.5 दिवस. आणि मागणी अशी करतात, हे रेल्वेच्या डब्यासारखी लांब 1.5 दिवस. लक्षात ठेवा, गणपती फक्त बसवण्यापुरता मर्यादित ठेवू नका. बसवायचा, डेकोरेशन वगैरे करायचं, पाहुण्या रावळ्याला बोलवायचं, प्रतिष्ठित पाहुणे बोलवायचे, आपल्या घरी बोलवायचे, नंतर त्या निमित्ताने आपला बंगला वगैरे दाखवून द्यायचा. असं नाही. कुठं पण आपली जाहिरात, आपल्याकडे काय असतं दाखवायला? नाही. त्याच्या कृपेनं विश्व चालतं आणि त्याच्या निमित्ताने आपला उखळ पांढरा करून घ्यायचं सांगितलं कोणी? त्या गणरायाला ओळखता आला पाहिजे. त्यातही गणपतीचा महिमा, डाव्या सोंड्याचा गणपती वेगळा, उजव्या सोंड्याचा वेगळा. खरं सांगू का, गणपती समजून सांगायचा म्हणला ना तर 7 दिवसाचं गणेश महापुराणच पाहिजे महाराज. मला वाटतं ही साळवाडी इकडे का? इकडे या अंधारामध्ये मला झालंय खालती वरती. मला वाटतं हा त्या साळवाडीमध्ये आता सध्या छोटे कदम माऊली यांचं गणेश पुराण आहे. फार सुंदर मंदिर आहे. रामायणकार पुष्कळ मिळतील, भागवत कथाकार पुष्कळ मिळतील, शिवकथाकारही हळूहळू उपलब्ध व्हायला लागले. पण गणेश महापुराण दर्जेदार आणि शास्त्रोक्त सांगणारे काही मोजकीच मंडळी आहेत. सहसा या क्षेत्रात कोणी येत नाही, कारण गणरायाची उंची खूप मोठी आहे.